नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी खूप मोठी एक अपडेट आलेली आहे आणि ती खुशखबर कोणती आहे याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्याचबरोबर आता नवनवीन काय घडामोडी झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये याचीसुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर खुशखबर आहे, 2100 रुपयांसोबत एक गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला, दर वर्षाला मिळणार आहे, एका महिन्याला मिळणार आहे की 6 महिन्यानंतर मिळणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीचाही, मदतनीसचाही, आशा कार्यकर्त्याचाही, तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व व्हिडिओ, तसेच शासन GR नवीन आलेले त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला मिळत असतात। तर बेल जे घंटीचं बटन असते त्याला क्लिक करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून नोट ठेवा, म्हणजे की माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की आता सरकार नवनवीन जे निकष आहेत यामध्ये लावणं चालू केलेलं आहे तुमच्या योजनेमध्ये, कारण की आता नवनवीन निकष तर मागचेच आहेत, जे जुने आहेत तेच निकष आहेत, परंतु त्यांनी कोणतीही पडताळणी करता, अर्ज पडताळणी न करता सर्व लाडक्या बहिणींना पैसे देणे किंवा मग हप्ते देणे चालू केलेले होते आणि त्याचनुसार त्यांनी जो विधानसभा जे इलेक्शन झालं किंवा जे निवडणूक झाली त्यामध्ये भरघोस यश मिळवलेलं आहे। परंतु आता ते निकषाला धरून आता पडताळणी करण्याच्या तयारीत आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही आहेत त्यांना आता रद्द करणार आहेत, त्यांचे जे लाभ आहे त्यांना मिळणार नाही आहे यानंतर, अशी त्यांची घोषणा आता लवकरच झालेली आहे आणि सर्वकडे याची चर्चा चालू आहे। परंतु आता अशातच अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत आम्ही जे आतापर्यंत त्यांना दिलेले आहेत, जे निकषात बसणार आहेत ते सुद्धा किंवा जे निकषाच्या बाहेर आहेत त्यांनासुद्धा, म्हणजे जे पात्र नाही आहेत बहिणी त्यांनासुद्धा आतापर्यंत आम्ही जे पैसे दिलेले आहेत ते पैसे आम्ही परत घेणार नाही आहोत। म्हणजे तुम्हाला जर आता ऑगस्टपासून जर पैसे मिळालेले असतील, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तर आतापर्यंत जे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणारच आहेत, मिळालेले असतीलही, परंतु ते तुमच्याकडून वापस घेणार नाही आहेत असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यानंतर। परंतु यानंतर मात्र फेब्रुवारी किंवा मार्च नंतर मात्र त्यांना पैसे मिळणार नाहीत जे अपात्र आहेत, जे आमच्या निकषात बसत नाही आहेत। आता निकष कुठले आहेत, तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, म्हणजे प्रामुख्यानं जे त्यांचं निकष आहे ते सांगत आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन म्हणजे कार वगैरे आहे त्यांना या लाभापासून आता वंचित केल्या जाणार आहे, त्यांना आता याचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेमधला। त्याचबरोबर ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशांना आता हा लाभ मिळणार नाही आहे। त्याचबरोबर ज्यांनी सरकारी योजना, दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे, ज्याचं की 1500 रुपयाच्या वर त्याला लाभ मिळत असतो, त्यांना जसं की जे निराधार योजने जे असतात, विधवा पेन्शन योजना असतो, अशांचा जो लाभ घेत आहेत ज्यात बहिणी, त्यांनीसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, तर अशांना आता बाद केल्या जाणार आहेत, त्यांना आता हे पैसे मिळणार नाहीत। परंतु आतापर्यंत जे पैसे मिळालेले आहेत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते पैसे त्यांना आता तसेच राहणार आहेत त्यांच्याकडेच, म्हणजे ते आता सरकार वसुली करणार नाही त्यांच्याकडून। मधात बातम्या येत होत्या की आता सरकार लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार आहेत, वसुली केल्या जाणार आहेत, परंतु आता अजितदादा पवारांनी स्पष्ट केलेलं आहे, कालच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या, की आता आम्ही आतापर्यंत जे पैसे दिलेले आहेत सर्वच लाडक्या बहिणींना, त्यांना कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे आम्ही कपात करणार नाही आहोत, वापस घेणार नाही आहोत त्यामध्ये मग पात्र असो किंवा अपात्र असो, ज्या निकषात बसलेल्या आहेत किंवा ज्या निकषाच्या बाहेर आहेत त्यांनीसुद्धा याचा लाभ घेतला तरी त्यांच्याकडून सुद्धा हे पैसे आता आम्ही वापस घेणार नाही आहोत। आता याच्यानंतर जे निकषात नाही बसणार आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांनी सरकारी योजनेचा दुसरा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना आता आम्ही ही योजनेमधले जे पैसे आहेत ते पाठवणार नाही आहोत, त्यांना बाद केले जाणार आहेत, त्यांना रिजेक्ट केले जाणार आहे। तर यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची तुमच्यासाठी सांगू इच्छितो की हे जे पडताळणी आहे, निकष पडताळणी ज्याला म्हणतात, की आता तुमच्या घरोघरी अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई जाऊन त्याची पडताळणी करणार आहेत की यांच्या घरी 4 चाकी वाहने आहेत का, यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, किंवा मग ह्या दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत का, अशी जाच पडताळणी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे सरकारने दिलेली आहे। मात्र तुम्हाला आणखीनही घाबरायचं काम नाही आहे, कारण की जे
अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई आहेत, यांनी यासाठीचा स्पष्ट नकार दिलेला आहे। धरणे आंदोलन वेळोवेळी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे की आम्ही आमचे मागचेच जे आम्ही फॉर्म भरले होते लाडक्या बहिणी योजनेमधले, त्यामध्ये त्यांना सरकारने आता 50 रुपये प्रमाणे प्रति फॉर्मप्रमाणे त्यांना पैसे देण्याचे लागू केले होते, परंतु आता अद्यापही तो प्रोत्साहन भत्ता 50 रुपयाप्रमाणे त्यांना अद्यापही तो मिळालेला नाही आहे। आणि त्याचनंतर आता हे दुसरं काम त्यांच्यावर थोपवण्यात आलेलं आहे। पहिलाच प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आणि हे कामसुद्धा त्यांनी थोपवलं आहे आणि हे काम एक्स्ट्रा आहे, जास्तीचं आहे, कारण की आम्हाला अंगणवाडीमधले कामं करून हे काम करावे लागणार आहे। पण आता अंगणवाडीमधले जे कामं असतात त्याचमध्ये खूप मोठी डोकेदुखी असल्यानं आता हे जे काम आहे निकष पडताळणीचं, हे काम आता आम्ही करणार नाही आहोत आणि सरकारनं तो मोबदलासुद्धा आम्हाला दिला नाही आहे 50 रुपये प्रति फॉर्मप्रमाणे अर्ज भरलेले होते त्याचा, तर आम्ही हे काम आता मुळीच करणार नाही। त्याचनंतर एका अंगणवाडी सेविकेनं असं सुद्धा म्हटलेलं आहे की गावामध्ये भांडणं लावण्याचे काम सरकार करत आहे, कारण की आता आम्ही ज्या मोहल्ल्यामध्ये राहणार आहोत, ज्या गावामध्ये राहणार आहोत, त्याच गावची आम्हाला पडताळणी करायची असेल, निकष पडताळणी, ज्यांच्याकडे कार आहे किंवा पेन्शन, जे कोणी निराधार पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत, सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, तर अशांची माहिती आम्हाला आता सरकारकडे द्यायचे आहे। तर आता गावामध्ये नातेसंबंध आहेत, सर्व ओळखीचे आहेत आणि त्यांचेच फॉर्म जर आम्ही असे भरल्याने त्यांची नाराजी आमच्यावर होणार आहे, आमची एक प्रकारची त्यांचे आणि आमचे मन दुखावले जाणार आहेत आणि भांडणं होणार आहेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि सरकारला याबाबत आम्ही स्पष्ट नकार दिला होता की आता ही जी पडताळणी आहे आमच्याकडून करून घेऊ नका, आम्ही हे करणार नाही आहोत। तर आता त्यातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना येत आहे की आता मार्चपासून 2100 रुपये तर मिळणारच आहेत प्रति महिन्याला, कारण की आता त्यांनी सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही निवडून जर आलो तर तुम्हाला 1500 रुपये नाही तर 2100 रुपये महिना देणार आहोत पुढे लाडक्या बहीण योजनेमध्ये। तर आता लाडक्या बहीण योजनेचे जे पात्र महिला आहेत त्यांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये महिना केलेला आहे सरकारने आणि आता त्यांनी जो आश्वासन दिलं होतं निवडणुकी अगोदर ते आता निभावताना ते दिसत आहेत आणि आता 2100 रुपये त्यांना प्रति महिन्याला मिळणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना। आणि त्याचबरोबर आता एक खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा येत आहे की आता त्यांना एक गिफ्टसुद्धा मिळणार आहे सरकारकडून। आता ते कोणतं गिफ्ट आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो। तर विश्वसनीय सूत्रांकडून माहिती येत आहे की सरकार आता प्रत्येक लाडक्या बहिणींना एक साडी गिफ्ट करणार आहे, प्रत्येक आता महिन्याला नाही, 6 महिन्याला नाही तर एका वर्षाला एक अशी साडी प्रत्येक लाडक्या बहिणींना ते देणार आहेत आणि 2100 रुपये महिना तर देणारच आहेत। त्याचबरोबर हे गिफ्टसुद्धा, एका साडीचं गिफ्टसुद्धा त्यांना मिळणार आहे दरवर्षी। आता दरवर्षी म्हटलं म्हणजे 5 वर्ष तरी तुमचे कुठे गेले नाही आहेत, कारण की आता सरकार कमीत कमी 5 वर्ष तरी चालणार आहे आणि 5 वर्षाच्या 5 साड्या तुम्हाला या जे गिफ्ट पॅकेज आहे यामधून तुम्हाला मिळणार आहे। तर सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये सोबतच एक साडी फ्री किंवा एक साडी गिफ्टमध्ये त्यांना मिळणार आहे दरवर्षी। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि याबाबतचं आता सरकार यंत्रणा हालचाल करीत आहे आणि लवकरच तुम्हाला साड्यांचे वाटपसुद्धा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना गावोगावी, खेडोपाडी, शहरांमध्ये जे पात्र आहेत, ज्यांनी अर्ज दाखल केले आणि जे पात्र आहेत त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आहेत आणि केशरी राशन कार्ड आहे, यांना प्रामुख्याने या साड्यांचा वाटप केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।